आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांचा हा रिपोर्ट मला असं वाटतं की आपले डोळे उघडणार आहे आणि अपेक्षा आहे की आपण आपापल्या ठिकाणी पाणी जपून वापराल। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यात पेट्रोल पंपावर कुठे हाणामारी सुरू आहे तर कुठे लांबच लांब रांगा लागले आणि याचं कारणही तसंच आहे। कुठे रिकामे कॅन घेऊन परतणारे नागरिक दिसत आहेत कारण शेतीच्या करता पेट्रोल डिझेलची तयारी आहे, पण पेट्रोल डिझेलच्या एका थेंबासाठी राज्याच्या काही भागात संघर्ष आहे। महाराष्ट्राच्या इंधन टंचाईच्या संकटाचा आढावा घेणारा आमचा खास रिपोर्ट। वाशिम पेट्रोल पंपावर नागरिकांचा वाद। बुलढाणा पेट्रोल पंपावर डिझेलसाठी हाणामारी। वाशिम डिझेलची टंचाई, नंबर लावण्यावरून राडा। हिंगोली डोक्यावर कॅन घेऊन शेतकऱ्यांची घोषणाबाजी। परभणी पेट्रोल पंपावर इंधन तुटवड्याचे फलक। पुणे पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे राज्यात नेमकी काय स्थिती आहे याचं भीषण वास्तव दाखवणारी ही दृश्य आहेत। इंधन दरवाढी सोबतच नागरिकांना इंधन टंचाईचा देखील सामना करावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर 3 दिवसांपासून डिझेलचा मोठा तुटवडा आहे। शेतकरी, वाहन चालक, ऑटो तसंच ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात तर पेट्रोल पंपावर हाणामारीचा व्हिडिओ समोर आला। रात्री डिझेल घेण्यासाठी पंपावर गेलेल्या व्यक्तीला काही लोकांनी बेदम मारहाण केली। हा सगळा राडा सुरू असताना पोलीसही उपस्थित होते, पण नागरिकांचा आक्रोश पाहता त्यांना आवरणं पोलिसांनाही जड गेलं। वाशिममध्येही अशीच परिस्थिती आहे। पेट्रोल पंपावर नंबर लावण्याच्या कारणावरून काही जणांमध्ये वाद झाला। नागरिकांनी एकमेकांना डिझेलच्या कॅननं मारहाण केली आहे। काही काळ पेट्रोल पंप परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। वाशिम जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा कायम आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या वाशिम शहरातील एका चौपाल सागर या पेट्रोल पंपावर उभा आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी सकाळपासून शेतकरी हे डिझेल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। जवळपास डिझेल पुरवठा जे ठप्प झाल्यामुळे यांना सध्या डिझेल मिळालेलं नाही आहे, त्यामुळे शेतीची कामे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर ठप्प पडलेली आहेत। या ठिकाणी अनेक गाड्या जे देखील या ठिकाणी डिझेलवर चालणारी जी वाहने आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आता बंद पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। त्यामुळे हे वाहनधारक देखील परेशान आहेत आणि शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात अडचणींना यांना त्रास सहन करावाची वेळ येत आहे। या पेट्रोल पंपावर जरी डिझेल मिळतं, अनेक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर हीच परिस्थिती सध्या कायम असल्याचं दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, कधीपासून या ठिकाणी आले? मी जवळपास 3 ते 4 तास झाले या पेट्रोल पंपावर थांबेल आहे आणि बरीच मोठी जी या ठिकाणी लाईन होती। याच्या अगोदर छाबडा पेट्रोल पंपावरती गेलो, कालच्या त्या तंट्यामुळं इथं डिझेल आम्हाला भेटलेलं नाही आणि इकडे आल्यानंतर 3 ते 4 तास इथं थांबून नुकताच माझ्या कॅनचा नंबर लागायचा की डिझेल संपलेला आहे आणि सकाळपासून आम्ही उपाशी आहे। माझ्यासोबत हे सर्व शेतकरी बांधव, सगळे वाहनधारक, ट्रॅक्टरधारक आहेत। त्यांच्या घरी शेतकरी येत आहेत की आमचं नांगरण करून द्या, आमचं वखरण करून द्या आणि समोर या ठिकाणी पेरणीचं काम आता अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये देणार आणि त्याच्यापूर्वी जी मशागत आहे, शेतीची मशागतीचं काम थांबलेलं आहे। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। तिकडे हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। डिझेल अभावी शेतीची कामं खोळंबली आहे। शेतकरी रोज पंपावर फेऱ्या मारताय, पण रिकाम्या हातीच त्यांना परतावं लागतंय। खरीप हंगाम तोंडावर असताना डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी डोक्यावर कॅन घेत पेट्रोल पंपावरच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। आता हे कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय, पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे, त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात। तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या, कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती आलेले आहेत तिथं।
पेट्रोल डिझेलप्रमाणेच सीएनजी गॅसचाही मोठा तुटवडा निर्माण झालाय. रत्नागिरीमध्ये नागरिक पहाटेपासूनच गॅस पंपवर रांगा लावताना दिसतायत. 3 ते 4 तास रांगेत उभं राहिल्यानंतर वाहन चालकांना गॅस मिळतोय. ऐन पर्यटनाच्या हंगामात सीएनजी तुटवडा निर्माण झाल्यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांसह पर्यटक देखील हैराण झाले आहेत. दरवाढीचं ओझं, इंधन टंचाई आणि वाढती महागाई या तिहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक अक्षरशः गुदमरतोय. जर परिस्थिती अशीच राहिली तर पेट्रोल डिझेलचाच नाही तर संपूर्ण अर्थचक्रावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. अशातच एसबीआयच्या एका अहवालानं चिंता अजूनच वाढवली आहे. तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र ही दरवाढ फक्त ट्रेलर आहे. आगामी काळात पेट्रोल डिझेल अजून महागणार असे स्पष्ट संकेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात देण्यात आले आहेत. एसबीआयच्या इकोरॅप या तज्ज्ञ संशोधन अहवालात अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण होतीये. सरकारी तेल कंपन्यांना दररोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतंय. एका वर्षात हा तोटा 3.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचू शकतो असं नमूद करण्यात आलंय. अमेरिकन डॉलर समोर रुपयाची घसरण सुरूच आहे. शुक्रवारी रुपया 96 पर्यंत खाली घसरला. ही घसरण अजून 2 रुपयांनी वाढली आणि एका डॉलरसाठी 98 रुपये मोजण्याची वेळ आली तर कच्चं तेल आयात आणखी महागणार आहे. पर्यायानं पेट्रोल डिझेलची पुन्हा दरवाढ होणार असे स्पष्ट संकेत एसबीआयनं आपल्या अहवालात दिले. कुठे लांबलचक रांगा लागल्यात, कुठे राडे होत आहेत तर कुठे रिकामे कॅन आहेत. इंधनाच्या एका थेंबासाठी राज्यभर असलेलं हे वास्तव आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार तात्काळ कोणत्या उपाययोजना करणार याकडे आता सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.